घेतलेला आहे आणि दोघं भाऊ एक एज्युकेशन मध्ये आहेत. त्या परिवाराला उत्तम आधार प्राप्त करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यांनी त्यांच्या वडिलांच्या संदर्भात एक पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. मला वाटतं त्यांचे जे देवस्थान आहे याला बोधनला, त्या पुस्तकाच्या निमित्ताने त्यांचा माझा संपर्क आला आणि ते पुस्तक मागे प्रकाशित झालं. म्हणजे आपल्या वडिलांचं कर्तृत्व सगळ्यासमोर आलेलं पाहिजे. त्यांचा जेव्हा बँकेमध्ये सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला तो आम्ही लाईव्ह सगळ्यांनी बघितला. त्यांचा तिथलाही आविष्कार, तिथला साधेपणा, तिथं वागण्याची पद्धती आणि त्या लोकांनी त्यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या प्रतिक्रिया सगळ्यांनी पाहून मला खूप आनंद वाटला. रेणुताई या तर आपल्या सर्वांना त्यांचं कर्तृत्व माहीत आहे, काम माहीत आहे, सुस्वभाव, निर्मळ स्वभाव, स्वच्छ, जगण्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची त्यांची वृत्ती मला अतिशय आवडते. खरं म्हणजे ज्योत्स्नाताई, माझी पत्नी सुलभा आणि रेणुताई यांचं वागणं पाहिल्यानंतर मला वाटतं की इतका निर्मळ प्रभाव कसा मनातून जात असेल. इतके स्वच्छ आविष्कार त्यांच्या बोलण्यामधून सतत जाणवतो. नातेसंबंध कसे असावे, त्याची उत्कटता कशी असावी याचं उदाहरण त्यांच्याकडून घ्यावे लागेल. श्रीपाद बोलला, त्यांनी मला वर्गात पाहिलेलं आहे, मी तसं बोलणार नाही. आज मला आनंद याचा वाटला की ज्योत्स्नाताई ज्या पद्धतीने व्यक्त झाल्या, त्यांच्या बोलण्यामधला अजयनं बोलताना एक शब्द फार सुंदर वापरला, सूरज. त्याच्याही लक्षात राहायला की नाही माहित नाही की ज्योत्स्नाताई इतक्या सुरज, इतक्या भावनिक, इतक्या संवेदनशील पद्धतीने व्यक्त होतात नेहमीच. तर म्हणजे डोईफोडी कुटुंबामधला अतिशय महत्वाचा आविष्कार त्यांची वृत्ती आहे. प्रत्येकाला आपलंसं करणं, निर्गर्वी स्वभाव. दोघंही डॉक्टर आहेत. मी आता डॉक्टर साहेबांना बोलता बोलता असं म्हटलं की औंढा हे तीर्थक्षेत्र आहे, त्याचं तर शेत वेगळीच आहे, पण या औंढ्यालाही नवा आकार प्राप्त करून देण्याचं काम ज्या औंढ्यामध्ये आलेल्या व्यक्तींनी केलेलं आहे त्यामध्ये डॉक्टर आगे आणि ज्योत्स्ना यांचा उल्लेख आवर्जून करावा लागेल आपल्याला. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात जेवढंच काम केलं, खरं म्हणजे मी त्यांना आता म्हणतो की डॉक्टर साहेब राजकारणात पडू नका, पण राजकारणात पडलं तर नक्की निवडून याल तुम्ही. इतकी लोकप्रियता त्यांची आहे आणि एक उणीव मला सतत जाणवत होती. मी जेव्हा काल पुरस्कार घेतला त्यावेळेस माझ्या संदर्भात जे बोलले गेलं, प्राध्यापकांनी ज्या पद्धतीनं बोलावं इतकं अप्रतिम डॉक्टर साहेब आज बोलले. मी पाहत होतो, मी भावविवशही झालो. म्हणजे ते डॉक्टर आहेत म्हणजे मला वाटलं की आमच्या क्षेत्रातलेच डॉक्टर आहेत, इतके अप्रतिम ते बोलले. हे सहज येत नसतं, याला एक आंतरिक झरा लागतो. ते कधी व्यक्त होत नाहीत, पण आज व्यक्त अनेक होत असतील, अनेक ठिकाणी आज त्यांना व्यक्त होताना पाहिजे. तर म्हणजे त्यांनी माझा प्रवास दुरून पाहिलेला आहे. माझे विद्यार्थी निश्चित त्यांना भेटले असते, त्यांचे पालक त्यांना भेटले असतील. मी नवोदित असताना अगदी सुरुवातीच्या काही काळामध्ये समाजवादी वृत्तीचं काम करत होतो, म्हणून तमू शिंदेनं त्यांच्याकडे घेऊन गेलो होतो. प्रचंड कमी मत त्यांना पडले तमू शिंदेना, पण प्रचाराकरता मात्र मी डॉक्टर साहेबांकडे त्यांना घेऊन गेलो होतो. तेव्हापासूनच्या अनेक उल्लेख त्यांनी त्यांच्या भाषणात केले आणि माझ्या कविता संग्रहाचं नाव सुद्धा त्यांना माहीत आहे, दोन्ही कविता संग्रहाचं. म्हणजे मला एखाद्या विद्यापीठातल्या कार्यक्रमात बसल्यासारखा आनंद डॉक्टर साहेब त्यांच्या भाषणातून झालेला मला खूप आनंद वाटतो आहे. आता सुधाकरांबद्दल थोडं बोलतो. आत्ता परीस हा उल्लेख आमच्या श्रीपादने केला किंवा कुणाच्या तरी बोलण्यातून आलं. त्यांच्या जवळ जे जातील त्यांचं सोनं होतं, हे खरं आहे. आयुष्यात 3 व्यक्ती माझ्या वाट्याला आले. कमी बोलायचं आहे, खूप कमी बोलणार आहे, थोडक्यात समारोपाच्या बाजूने आलेलो आहे. एक माझे मोठे भाऊ
जे प्राध्यापक होते आणि ज्यांच्यामुळं मला असं वाटत होतं की आपण प्राध्यापकांकडे जावं आणि त्यांच्यामुळं मी प्राध्यापक झालो, वसंत वैद्य कैलासवासी. त्यानंतर प्राचार्य डॉक्टर मंत्री यांनी माझं संवर्धन केलं, मला नोकरी लागण्यापासून शेवटपर्यंत. त्यानंतर आजही त्यांचा संदेश मला मंत्री सरांचा या पुरस्काराच्या संदर्भात आला. तर म्हणजे तो बोलू नये, पण आता बोलता बोलता आला की निस्वार्थी 40 वर्ष सेवा केली, त्याचा हा तुला पुरस्कार मिळालेला आहे. या मालिकेमध्ये मी दादांचा उल्लेख करेन. दादांनी भावनिक दृष्टिकोनातून, शारीरिक दृष्टिकोनातून एवढंच नव्हे तर अनेक उणिवा माझ्या असतील, त्या उणिवाही कडे न पाहता केवळ एखादा व्यक्ती आयुष्यात कसा उभा राहावा, त्याच्यासाठी काय परिश्रम घ्यावे हे दादाकडनं आपण शिकायला पाहिजे. अतिशय उत्तुंग व्यक्ती म्हणून त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला आजही बघा त्यांचा स्वभाव, त्यांचं वागणं, इतकं उत्तम जगण्याची शैली त्यांच्याकडे आहे की कसं राहावं हे सुद्धा त्यांच्याकडून शिकावं, कसं बोलावं हे त्यांच्याकडे शिकावं. चला आपण स्टाईल म्हणतो, बँकेतल्या लोकांचं ते वैशिष्ट्यच असतं, पण दादांचं आणखी वेगळं की ते ज्या पद्धतीने राहतात. त्यांच्या आताही घरी जा, त्यांच्या लायब्ररीमधले पुस्तक माझ्या घरातले विस्कटलेले, पण त्यांच्या घरातले अतिशय अप्रतिम. स्वभावही तेवढाच निर्मळ आणि प्रत्येकाला प्रेरणा देऊन आयुष्यात उभं करण्याचं काम करते. मी खूप त्यांच्याबद्दल बोलू शकतो, पण आजारी असताना डॉक्टर साहेबांनी जे सांगितलं, जे आज मी उभा आहे, मला उभाही राहता येत नव्हतं, पण खऱ्या अर्थानं आमच्या संसारालाच उभं करण्याचं काम आणि मानसिक दृष्टिकोनातून मला सुदृढ करण्याचं काम कोणी केलं असेल तर कुलकर्णी परिवार आणि दादा हे सर्कसीतलं महत्त्वाचं काम ज्या पद्धतीनं असतं, तसं या असणाऱ्या सगळ्या परिवारातलं तितकं महत्त्वाचं त्यांचं काम आहे. मी विनम्र अभिवादन करतो, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या आशीर्वादानंच सगळं चालू आहे. खरं म्हणजे त्यांच्या पत्नी, सुविद्य पत्नी वहिनी, आम्ही नेहमी असं म्हणत असतो की मला हिंगोलीला असल्यासारखं वाटतं वहिनीला. नंदूंचा उल्लेख आता झाला. दादाबाई, परवा मी एका कार्यक्रमाला व्याख्यानाला गेलो होतो, त्या व्याख्यानामध्ये नंदूचा उल्लेख केला होता. दादांना मी तो लेखी स्वरूपात दाखवलेला आहे. ज्यावेळेस माझे मोठे आमचे प्रणिताचे हे सासरे सुभाषराव यांचा 75वी वर्ष होतं आणि तिथे माझं भाषण होतं. त्या भाषणामध्ये नंदू डोईफोडे यांचं आणि त्यांचं असणारं सौख्य आणि डोईफोडे परिवारांनी येवलेकर परिवारांना कसं उभं केलं हा संदर्भ देत असताना त्यांनी सुभाषरावांच्या संदर्भात एस.टी. डोईफोडेने एक विधान केलेलं होतं आणि ते असं होतं की मी सगळ्यात मागे बसणारा होतो, परंतु सुभाषराव हे नेहमी समोर बसणारे होते, अतिशय हुशार आहे. आणि तो उल्लेख प्रणिताच्या बोलाच्या वेळेस ते सतत करायचे. आणि मला ज्या दोन परिवाराची साथ खूप मिळाली आयुष्यामध्ये सगळं करत असताना, ते म्हणजे धिरडे परिवार. आता ज्योत्स्नाताईंनी सांगितलं, माझं भाग्य हे आहे जी काही माझी मुलगी आज बोलते आहे, जे संस्कार करते आहे, धिरडे परिवारांनी, विशेषतः तिच्या सासऱ्याने आणि आमचे जावई हर्षल धिरडे यांनी जे तिला प्रोत्साहन दिलं, म्हणून ती अतिशय उत्तम पद्धतीनं आपलं सगळं संसार सांभाळून शाळा चालवते. या परिवारानेही आम्हाला सगळ्यांना मदत केली. येवलेकर परिवार आज काल हा निरोप दिला गेला आमच्या प्रणिताला, आणि आज तिच्या मुलीची परीक्षा होती. तिची खूप इच्छा होती की दादा इतकं कसं करतात. तिला आज ती फोनवर म्हटली की दादांची कमाल आहे, काय झटकन कार्यक्रम आयोजित करतात, आमच्याच्याने होत नाही. दादांनी हे बॅनर तयार केल्यानंतर खरं म्हणजे काय किती कौतुक असावं माणसाचं. बॅनर मधले फोटो बघा आमचे,
कुठून शोधले, किती कमी वेळामध्ये ते बॅनर. आपल्या माणसांबद्दल प्रेम किती असावं, एक वाहता झरा आणि इतकी सुंदर प्रेरणा त्यांनी आम्हा सगळ्यांना दिली. बोलता खूप येत आहे. शेवटी मी माझ्या पत्नींचा उल्लेख करणं फार आवश्यक समजतो इथे. आपण सगळे उपस्थित झालेला आहात. आमच्याऐवजी तुम्ही जिथे असलात किंवा आपण सगळा हा अतिशय कौटुंबिक सोहळा आहे, याबद्दल अधिक बोलायचं काम नाही. मी परवा एका नवकवीची कविता वाचत होतो डॉक्टर साहेब. खरं म्हणजे त्याचा उल्लेख करावा की नाही, उल्लेख करावा की नाही असं मला वाटत होतं, पण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करतो. बायको जेव्हा माहेरी जाते, त्या कवीनं म्हटलेलं होतं त्यावेळेस, तेव्हा पूर्वी बायको हे एक एक दीड महिना माहेरी जायची, परत यायचीच नाही लवकर. आता तसं राहिलेलं नाही. पण त्या काळातला तो कवी असा होतो, म्हणतात की बायको जेव्हा माहेरी घरी जाते तेव्हा घरात उंदीर येतात, आणि बायको जेव्हा माहेरून घरी येते तेव्हा घराचे मंदिर होतात. मी म्हटलं काय सुंदर आहे. घराचं मंदिर कसं करावं या सगळ्या महिलांकडून आपण शिकलं पाहिजे, की घरामध्ये प्रसन्नता आणि व्यक्तीला ताकदीनं उभं करण्याचं काम कसं करावं. स्वतःच्या पत्नीबद्दल बोलणं मला योग्य वाटत नाही, परंतु खरोखर ज्याला आयुष्यामध्ये उभं करण्यासाठी माझ्या या अवस्थेत मलाही माहीत नाही की कोणती गोळी कधी घ्यावी, आजारपणामध्ये त्यावेळेस हे सगळं केलं आणि हे सामर्थ्य प्राप्त झालं. श्रीपाद म्हणत होता की सर तसंच बोलणं आठवलं. आमच्या तांब्यांची एक कविता, मधु मागशी माझ्या सख्या परी, मधु घटच रिकामे पडती घरी. आता पहिल्यासारखी तर स्थिती राहिली नाही, परंतु मी निराश नाही. डॉक्टरांनी सांगितल्या पद्धतीने अजूनही लेखन कार्यामध्ये मी सतत मग्न राहील. मला दादांच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करतो, वहिनींच्या संदर्भात कृतज्ञता व्यक्त करतो. आणि किती सुंदर कार्यक्रम असावा. मला वाटलं नाही की तिकडं गाणे चालू आहे तरी इतकं तुम्ही शांततेने ऐकत बसाल, आणि ही सगळी तरुण मंडळी इतकं शांततेनं सगळे ऐकत. आमचं छोटं पिल्लू सुद्धा आवाज केला नाही, मला त्याचं आश्चर्य वाटतंय. गाजरे साहेबांचं इतकं म्हणजे सुंदर असा कार्यक्रमाला सौंदर्य प्राप्त झालेलं आहे. सगळ्यांना खूप शुभेच्छा देतो, विशेषतः अजय आणि धनु मामा, आडे परिवारातले सगळे मंडळी. त्यानंतर आमचा अनिल कालपासनं या संदर्भात धडपडतो आहे. त्यानंतर त्यांच्या सुविद्य पत्नी दोघींचाही, अजय आणि मला खूप आनंद वाटतो या परिवाराकडे पाहिल्यानंतर. नांदेडहून आता बोलल्या गेले की मी हिंगोलीहून नांदेडला आलो. मला निश्चित रूप वाटते की मी हिंगोलीलाच असायला पाहिजे होतं, पण मला आता नांदेडमध्ये स्थिर उभं राहता यायला लागलेलं आहे. याचं कारण केवळ बोधनकर परिवार, कुलकर्णी परिवार यांची जेवढी कृतज्ञता व्यक्त करावी तेवढी कमी आहे. आणि आपलीही सगळ्यांच्या समोर मला व्यक्त काही फार मोठा माणूस नाही. खरं सांगतोय, कृष्णाला अतिशय सहजपणे जगावं माणसाने, आणि सगळ्यात महत्त्वाचा मानवी झरा मनामध्ये सतत वाढत असावा, तो वाहत असावा, आणि ते सगळ्यांमध्ये ती वृत्ती दिसते आहे. आमच्या इंदिरा संतांनी असं म्हटलेलं होतं की वेरूळ अजिंठ्यांच्या लेण्यातील कोरण्याचे एक विसरले देश माझ्या रक्तातून वाहत आहे. आपल्या सर्वांच्या रक्तामधली मानवतेचा ना माणुसकीचा झरा पाहिल्यानंतर मी खरंच खूप सद्गतीत झालेलो आहे. पुनश्च एकदा मी बोललो, हिच्याकडे पाहून सांगतोय, आणि तरीही आपण सगळ्यांनी ठीक आहे. तर सर्वांना भावनिक प्रतिक्रिया व्यक्त करतो, कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. ठीक आहे. अतिशय भावस्पर्शी असं आपण व्यक्त केले. कार्यक्रमाचा उत्तरार्ध कडे आपण बोलतोय. अध्यक्षीय समारोपापूर्वी मी आईला विनंती करतो काही मनोगत व्यक्त करण्याचे. आई तिच्या जवळ थोडक्यात व्यक्त व्हायचे. अध्यक्ष महाराज आहेत.
आजचा कार्यक्रम खूप छान झाला. मला इतका आनंद झाला की बस म्हणजे मी थकत झाली एकदम. अचानक ठरलं हे केलं हे याचं सुद्धा श्रेय विलास रावचं. त्यांचं ट्रान्सफर रिटायरमेंट झालं यांचं ते त्यांना सोहळा हे झालं ते हे झालं तर मला आनंद झाला. आणि मग आम्ही सहज बोललो विलासराव हो त्यांनी रिटायर आपणही करू त्यांचा एकदा असं त्याच्या मनात होतं. म्हणून ते योग आज आला आणि यांचा सत्कार यांचा सत्कार म्हणून खूपच छान कार्यक्रम छान झाला. थोडा वेळ होता ना पण त्याच्यामध्ये सुद्धा छान झाला. आणि सगळेजण म्हटल्याप्रमाणे दादांच्या मनात फार होतं जे करायचं करणारं आणि ते केलं त्यांनी बोलावलं आणि त्यांना आनंद झाला. मला खूप आनंद झाला. सगळेजण आले आणि आनंद लुटला आणि त्याचे कृतज्ञ आहे. आणि एवढे भाषण करून मी थांबते. धन्यवाद. त्यानंतर कार्यक्रमाचं उत्तरार्ध दादांना मी विनंती करतो आणि अध्यक्ष दादाला माहिती माया पहिलं मित्र आमचे सत्कार बोलते त्यानंतर प्रमुख पाहुणे आणि आपण सगळ्या मला पहिल्याच वेळेस हा चान्स मिळालेला आहे. मला शेवटी कशाला थोडा चान्स घ्या इथे प्रेसिडेंट काय बोलून काय नाही मला समजलं नाही. कारण माझ्याबद्दल जे काही सांगितलं होतं ते सगळं माझं काही पण तरीही मला सूर मिळाला आणि तो असा की बोलताना सांगितलं की मग कसं कृष्णराव त्याच्यावर एक मला आठवलं की आपण आता त्यांच्या त्यात तो धागा धरून आपण पुढे बोलावं. पहिल्यांदा मी असं बोलतो मी की सुभाच्या लग्नाच्या वेळेस एक दोन ठिकाणी पाहिलं होतं मी वडील होते त्यावेळेस. त्याच्यानंतर वडील गेल्यानंतर जबाबदारी वडिलांची जबाबदारी माझ्यावर आणि मी पुण्यामध्ये होतो. त्यावेळेस आमचे नंदकुमार यांची डोळीपुढे माझ्या मुलीला धावले आणि त्यांनी त्यांचं ठिकाण सुचवलं मला. ठीक आहे तो त्याकडे गेलो आम्ही संजय झाले सगळं झालं. पण त्या बोलाचालीमध्ये मला इतकी भीती वाटत होते की काय म्हणतील काय नाही. आणि परफेक्ट लोक होते तर यांच्याकडे बोलणारे आणि आम्ही आपले कच्चे केले. तरीही नंदू होता माझ्याबरोबर, भाऊसाहेब होते विशेष म्हणजे. ह्या दोघा मुलांनी त्या बोलाचालीमध्ये सक्सेसफुल झालं आणि यांचं लग्न झालं. लग्न जमलं त्यावेळेस माझा एक मित्र होता, आता नाही येत आहे उमरीला पंढरीनाथ मामेळवर म्हणून. तर त्यांना माझ्या घरची सगळ्यांची कल्पना होती. त्या सगळ्यांना तुम्हाला नवीन आहे पण सांगतो मामेळवर माझे मित्र होते. त्यांना सांगितलं असतं ठरलं लग्नावर जे जावं तुम्ही ठरवलं आहे किंवा बोलत झाले ते नोकरीबद्दल काय सध्या ते टेम्पररी आहे. काय मूर्खपणा केला एक तिच्या शोभा माझी बहीण आहे तिच्या बाबतीत तुम्ही असंच पाहिलं टेम्पररी माणूस पाहिला शिक्षक पाहायला झाला त्यांना नंतर आर्थिक
मोठ्या लग्नात थोडं चांगली परिस्थिती नव्हती, मग मला पंढरीनाथ महामंडळाने अक्षरशः शिवे दिले. तुम्हाला काही कळत नाही, मला काय काही अनुभव पाहत वगैरे, तुम्ही कशाला दिलं म्हणता तुमच्या बहिणीला विलासराव. हे एक माझ्या याच्यात होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की यांच्याकडच्या वैद्य फॅमिलीमध्ये त्यावेळेस खूप मोठी होते आणि आम्ही आपल्या घरी स्वभावाचे आर्थिकदृष्ट्याही गरीबच होतो. त्यांचे लग्न कसं काय थाटामाटाने करावं ह्या संभ्रमामध्ये खूप दिवस होते. शेवटी मग त्यांनी सुद्धा खूप मदत केलेली लग्नाकडे, जास्त काय मान मागितलं नाही. आणि त्यांनी त्यांचे सामाजिक जे वैशिष्ट्य आहे, स्वभाव आहे, तो दाखवला त्या ठिकाणी. मला पण वाटतं. आता आणखी एक संदर्भ सांगतो. जोशने सांगितलं की बाबा माझ्याकडे जेवढे आले होते कृष्णारावचे आणि मी त्याचं योग्य ते स्वागत. तळसीचा जन्म झालेला नव्हता प्रेमचा. त्यांनी वातावरण पाहिलं की घर कसं बोलते. मग त्यांचे वडील जे ते माझ्या वडिलांचे काकाचे मित्र जवळचे मित्र होते. नंतर काय झालं की बऱ्याच वर्षानंतर लग्न जमवायचं होतं. त्यावेळेस त्याच्या आधीच काही दिवस आधी त्यांना बँकेत नोकरी लागली आणि कर्मधर्मसेवेने मी त्यावेळेस धोरण ऑफिसला होतो आणि माझ्याकडे पोस्टिंगचं नोकरी लागलं. पोस्टिंगचं हे झालं. कृष्णाराव आले, काका म्हणे माझं शिक्षण झालेलं आहे तुमच्यात झोनल ऑफिसमध्ये झालेलं आहे, तर थोडंसं पहा पोस्टिंगसाठी. मी माझ्याकडे खूप प्रयत्न केला पण ते काही जमलं नाही. आणि त्यांच्या लग्नाच्या आज ते मी लग्न ज्यावेळेस केलं करायचं आपल्याला रेणूचा पाहायला सुरुवात करू म्हटलं आपण मुली पाहायला सुरुवात करू. माझ्या सुरुवात करताना माझ्यासमोर पहिले जे व्यक्ती आली कृष्णराव. आपण सुरुवात इथूनच करू शकतो पाहायला, मुलं पाहायला ते. आणि सुरुवात केल्यानंतर पासून ते वगैरे झाले, सगळं झालं आणि बोलत तिथे आमचे नंदकुमार एस.के. डोईफळे मला पाठीशी होते पुढे. तरी थोडासा आवाज त्याच्या बाहेर झाला ठरवला गेला होता. पण कृष्णारावची बहीण शकुनाका तिने तर थोडंसं मला तारीफ करायला सुरुवात केली. तुम्ही बँकेत तुम्ही कोणाला काय तुम्ही वगैरे आणि आपण गेलं हवे पटकन होऊन सांगितलं. त्यांनी डोळे भेट होते ते अशा झाले. बाकीच्या परिसरात सांगितलेलं होतं. हां, आणखी एक सांगा मी त्या दोघं विलासरावची जी पसंती केल्यानंतर थोडंसं त्यावेळेस आज ह्या परिस्थितीला मी जे केलं ते फार उत्तम झालं. आणि हे पुढे एवढ्या प्रकारे मोठे होतील. कृष्णराव तर माझ्याही पुढे गेले, स्टेट फोर ऑफिसर म्हणून रिटायर झाले. विलासराव तर काही साहित्यिक क्षेत्रामध्ये इतक्या पुढारलेला माणूस गेलेला आहे आणि तो मला मान देतो. त्याच्यानंतर कृष्णराव तर मला दादा मान देतो. ते किती मोठेपण आहे. जसं काही एखाद्या शिष्याला एखाद्या गुरुला शिष्य पुढे गेल्यानंतर जेवढा आनंद होतो तेवढा आनंद मला या दोघांच्या बाबतीत आपण काहीच नाही असं मला वाटायला. आणि नाही ते खरे आणखी सुद्धा सांगतो नाही आता हे झालेलं आहे. तर मी पहिल्या वेळेस शिकायला म्हणजे मला काही जास्त बोलता येणार नाही. जेवढं काही बोलता येईल तेवढं तुम्ही मानून घ्यावं, गोड मानून घ्यावं. आणि आज समारोपाचे आणि सगळ्या लोकांनी मला मदत केली. आणि आणखी एक गोष्ट, परवा मी विलासरावकडे गेलो
त्याप्रमाणे आपण कृष्णावरचा सत्कार करू भेटायला म्हणजे. आणि मग ठरलं, मग मी ठरवलं तिला सत्कार करावा आणि हा सुवर्णयोग आला. तर माझी मी केलेलं नाही आहे, माझ्या याच्यात हिस्सा आहे सुरुवात. तिनंच मला थोडंसं चालना दिली, त्याच्यामुळे सगळं धरून आलं. नंतर अजयला कळवलं आणि आम्ही इथं होत असेल तर सगळ्यांनी व्यवस्थितरित्या अशा कार्यक्रम सगळ्यांचे धन्यवाद. धन्यवाद. खूप भावनिक आणि असं भावस्पर्शी अध्यक्षतेचा या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य आहे. बराच वेळ झाला आहे आपल्याला तो कार्यक्रम उरकता घ्यायचा आहे. ज्यांचं आपल्या जे आज या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या कुलकर्णी परिवारामध्ये ज्यांची छाप आहे अशा आमच्या स्वकीय या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहे. त्यामध्ये वैद्य फॅमिली असेल, आळे फॅमिली आहे आणि आम्ही ज्यांना आदर्श मानतो, अर्थात हे सगळे दिशादर्शक आहेत आमच्यासाठी. ही जी पिढी आहे म्हणजे दादा आईच्या नंतरची जी पिढी आहे ना, ज्यांना आपण आदर्श मानतोय, त्यामध्ये डॉक्टर ज्योत्स्ना मावशी, विलास सुरुवात आहे. मी नेहमी सांगत असतो आमच्या बोलण्यामध्ये की त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं. आम्हाला जो सहवास मिळाला लहानपणापासून, आई दादा नंतर जर कोणाचं मार्गदर्शन संस्कार मिळाले ह्या पिढीचे, हे सगळे भाऊजी रेणू असेल, अतिशय आदर्श असे सर्वजण उपस्थित झाले. जाता मी एवढंच म्हणेल, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा भाऊजींना आणि जीवन गौरव प्राप्त पुरस्कार झाल्याबद्दल मामांना शुभेच्छा देऊन यानंतर औपचारिकपणा किंवा आभार प्रदर्शन एक आहे आपल्याला करायचं आहे. तर मी स्वातीला इथं प्राचारण करतो, ते थोडक्यात आभार प्रदर्शन व्यक्त करायचं. तत्पूर्वी दादांना अजून एक गोष्ट माझ्याकडून फार मोठा गुन्हा घडलेला आहे. तो गुन्हा म्हणजे मी डॉक्टर किरणरावच्या मुलात विसरून गेलेलो आहे. किरणरावच्या संदर्भामध्ये एवढा चांगला डॉक्टर आणि माझ्या आयुर्वेदाबद्दल त्यांचं जे प्रेम आहे आणि आम्हाला जी मदत करतात, आम्हालाच नाही त्यांच्या कुणी आजारी असल्या किंवा त्यांचा सल्ला घेतला अगदी मोकळ्यापणाने त्याचे आणि छान पैकी व्यवस्थित होतात. याबद्दल त्यांचे धन्यवादच आहे. पुण्याची काही सवय नाही तरी आता आभार प्रदर्शनाचं जे मला काम दिलंय त्याबद्दल आयोजकांचं मी आभार मानते. जसं आजच्या कौटुंबिक सोहळ्याचं जे सत्कार मूर्ती आहे, भाऊजी रेणूवंश, विलास मामा आणि सुभात्या, तसेच आजचे प्रमुख पाहुणे माझे काका किरण काका आणि अध्यक्ष दादा हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले. त्यांचं भाषण त्यांनी अगदी व्यवस्थित आम्हाला खूप आवडलं, त्याबद्दल त्यांचे कार्यक्रमात उपस्थित राहायचं धन्यवाद मानते. तसंच हा कार्यक्रमात माझे जे कौटुंबिक सगळे सदस्य आहेत उपस्थित, त्यांचेही मी आभार मानते. मला तेवढं बोलता येत नाही, पण तरी थोडं बोलता येतं, त्यासाठी माझं धन्यवाद. हा कार्यक्रम समाप्त झाला असं मी जाहीर करते. हा, या कार्यक्रमानंतर लगेचच भोजनाचं इथे आयोजन करा, तरी सगळ्यांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ.